Very good evening once again, ma'am. In this particular third गुड इव्हनिंग सर. and the last session, I am going to share something with you. मी तुमच्यासोबत आज काहीतरी शेअर करणार आहे. And this sharing is all about how to remove the stage fear. आपण स्टेजवर जाण्याची भीती कशी घालवू शकतो या संदर्भातल्या काही टिप्स मी तुम्हाला देणार आहे. लिहून घ्या. हाऊ टू रिमूव्ह स्टेज फिअर. स्टेजवरती बोलण्याची भीती कशी घालवावी या संदर्भातल्या टिप्स मिळणार आहेत. स्टेज काय सर? फिअर का? फिअर, FEAR, फिअर, फिअर FEAR. ओके. ओके, त्याचं मराठीत लिहून घ्या हो खाली. सर. मराठीत कळेल ना, अर्थ कळेल ना त्याचा? हा नाही सांगा, लिहून घ्या सर. राईट. स्टेजवर बोलण्याची भीती कशी घालवावी. स्टेजवर बोलण्याची भीती कशी घालवावी. ओके. राईट. नंबर 1 चा पॉइंट. हा. कम ऑन द स्टेज अगेन अँड अगेन. कम ऑन द स्टेज अगेन अँड अगेन. राईट. म्हणजे काय? स्टेजवरती वारंवार या. स्टेजवरती वारंवार या. कम ऑन द स्टेज वन्स अगेन अँड अगेन. एकानंतर एक अगेन अँड अगेन. हा. परत 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 म्हणजे ज्या गोष्टीची भीती वाटते मॅडम, ती गोष्ट रिपीटेडली केली की त्याची भीती कमी रिपीटेड केली. आहे ना. आपल्याला ओके. सुरुवातीला येस सर. टू व्हीलर चालवायला अवघड जात होती, पण आता आपण सहज टू व्हीलर. हा. हा सर. राईट. दुसरा पॉइंट लिहून घ्या. कॅरी द रिटन नोट्स विथ अस. कॅरी द रिटन नोट्स. WRITTEN. written notes with us. राईट. येस सर. ओके. एकतर वारंवार जायचं. दुसरी गोष्ट, आपल्यासोबत काहीतरी रायटिंग सोबत पाहिजे. आपल्या वहीमध्ये पॉइंट वाईज काहीतरी आपल्याकडे लिहिलेलं पाहिजे. म्हणजे स्टेजवर गेल्यावर जर भीती वाटली तर आपण निदान वाचून तरी काही गोष्टी सांगू शकू. ओके. तिसरी महत्वाची गोष्ट, स्टेज फिअर जर घालवायची असेल आपल्याला तर काय करावं लागेल. तिसरा पॉइंट लिहून घ्या. लिहा. प्रॅक्टिस बिफोर टू गो ऑन द स्टेज. Practice before to go on the stage. राईट. येस सर. चला, पहिला पॉइंट वाचा. काय सांगितलं मी तुम्हाला? कम ऑन द स्टेज अगेन अँड अगेन. परत परत स्टेजवरती या. दुसरा पॉइंट. परत कॅरी द रिटर्न नोट्स विथ अस. राईट. कॅरी द रिटन नोट्स विथ अस म्हणजे काय? लिहिलेल्या नोट्स आपल्या जवळ ठेवा. हा. प्रॅक्टिस बिफोर गो ऑन द स्टेज. राईट. स्टेजवर जाण्याच्या आधी त्याचा सराव करा, रिहर्सल करा. बरोबर आहे. राईट. हो. नंबर 4 लिहा. नंबर 4. टॉक विथ अवर सेल्फ बिफोर मिरर. टॉक विथ अवर सेल्फ talk with ourselves before mirrors.
किंवा इन फ्रंट ऑफ मिरर? ourselves before mirror. राईट. बोलण्याआधी आरशामध्ये प्रॅक्टिस करा. राईट. आरशासमोर उभं राहून प्रॅक्टिस करा. है ना? आरशासमोर स्वतःशी बोला. कम्युनिकेट विथ अस, टॉक विथ अस बिफोर मिरर. है ना? हो. राईट. आरशासमोर उभं राहून आपल्या स्वतःशी कम्युनिकेट करा. कॉन्फिडन्स लेवल वाढायला लागतो. पुढचा पॉइंट लिहा. राईट. हो. टॉक बाय लुकिंग टुवर्ड्स ऑडियन्स. टॉक बाय लुकिंग टू ऑडियन्स. टॉक बाय लुकिंग टुवर्ड्स ऑडियन्स. हो. राईट. श्रोत्यांकडे पाहून बोला, म्हणजे आत्मविश्वास वाढेल. श्रोत्यांकडे पाहून बोला. गेटिंग? येस. याच्या व्यतिरिक्त काही मुद्दे आहेत मॅडम, ते लिहू नका, फक्त ऐकून घ्या. जसं फॉर एक्झाम्पल, ओके. मी सांगितलं तुम्हाला की लोकांकडे बघून बोला. स्टेजवरती जाताना एखादी रेटिंग स्क्रिप्ट राहू द्या, चुकलं तर काही आपल्याला पाहायला सोपं जातं. बरोबर आहे? पण हे सगळं येस. करताना अजून काही महत्वाचे पॉइंट्स असतात. जसं फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे एखादी चारोळी पाहिजे मॅडम. आपल्याकडे एखादं मराठीचं गाणं आपल्याला आठवलं पाहिजे, 4 ओळी. त्याच्यानंतर आपल्याला एखादा थॉट आठवला पाहिजे. कशासाठी? कारण लोकांना ते ऐकायला आवडतं. आपण येस. घिसपिट चालू केलं स्टेजवर जाऊन, तर लोकांना ऐकायला आवडतं का? नाही. नाही. लोकांना मध्ये जोक करणारा व्यक्ती आवडतो, पण चांगल्या प्रकारचे जोक. हे प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. बरोबर आहे की नाही? हो, बरोबर. तर जर आपण काही गोष्टी ऍड केल्या आपल्या भाषणामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, तर मग लोकांना ऐकावं वाटतं. आणि येस. लोकांना ऐकावंसं वाटलं की मग आपल्याला बोलावं वाटतं. पण लोकांना ऐकायची इच्छा येस. नसते, मग आपली बोलायची इच्छा होत नाही तशी. बरोबर. राईट. मग या सगळ्या, येस सर. येस. त्याच्यानंतर मध्येच एखाद्या वेळेस गाण्याचा रेफरन्स आला पाहिजे, एखाद्या पुस्तकाचा रेफरन्स आला पाहिजे, एखाद्या लेखकाचा रेफरन्स आला पाहिजे. हे सगळे रेफरन्सेस बोलताना जेव्हा आपण हळूहळू द्यायला लागू मॅडम, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की सर खऱ्या अंशी मला आता 3 मिनिटं, 4 मिनिटं, 5 मिनिटं बोलता यायला लागले. येस. आहे की नाही? असं म्हणायला काय जातं, देर इज वन न्यूज अबाउट दिस टॉपिक इन न्यूजपेपर. या न्यूज बद्दल न्यूजपेपर मध्ये एक टॉपिक आम्ही हायलाइट केला होता. बरोबर आहे? असं आपण सांगू शकतो. वी कॅन टेल देम. ओके. येस सर. येस. राईट. फाईन मॅडम. या सगळ्या टिप्स देण्यामागचं मूळ पर्पज एवढंच आहे की तुम्ही एक स्टेज पुढे यावं. आता तुम्ही प्रत्येक ठिकाणी प्रोग्राम असला, काही असलं की येस मी रेडी बोलायला, मी रेडी बोलायला, असं व्हायला पाहिजे. आणि हे व्हायला लागल्याच्या नंतर तुम्हाला खऱ्या अंशी लक्ष द्यायला लागेल की आपण काय करत होतो आणि खरंच काय चांगला आउटकम आले त्याचे. ओके. ठीक आहे. येस. येस. ओके. चलो फाइन मैम, बाय बाय, हैव अ नाइस टाइम, गुड नाइट. हा. गुड नाईट. गुड नाईट.